या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याचा आरोप जो आहे तो बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केला होता। त्यानंतर याबाबत त्यांनी हायकोर्टामध्ये देखील दाद मागितलेली होती। हायकोर्टाच्या आदेशानंतर सोलापूर जिल्हा DCC बँकेतील तत्कालीन संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त करण्यात आलं। त्याचबरोबरनं जवळपास 19 संस्थांच्या माध्यमातून संचालक मंडळातील अनेक लोकांनी जे आहे ते आपल्या नातेवाईक असलेल्या विविध संस्था ज्या आहेत त्यांना कर्ज जे आहे ते वाटप केल्याचा ठपका माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ठेवलेला होता आणि त्याचीच दखल घेत हायकोर्टाने या सर्व जवळपास 232 कोटी रुपये तत्कालीन वाटप झालेलं कर्ज आणि त्यावरती 12.5% व्याज असं मिळून एकूण 1000 कोटी रुपये वसुलीचे आदेश जे आहेत ते सहकार विभागाला दिलेले होते। त्यानंतर साधारणपणे 29 मे रोजी हे आदेश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले होते। मात्र सहकार मंत्र्यांकडे ही सुनावणी जी आहे ती पार पडणार होती, मात्र अद्याप ही सुनावणी जी आहे ती झाली नसल्याची खंत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे आणि त्यासाठीच त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना या ठिकाणी एक पत्र जे आहे स्मरणपत्र जे आहे ते लिहिलेलं आहे। हे स्मरणपत्र जे आहे ते TV9च्या हाती आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा मजकूर म्हणजे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत असं म्हणत आहेत की कलम 83ची चौकशी सुरू झाली। सदरची चौकशी चालू असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 कलम 110 उपकलम 1(3) अन्वये दिनांक 29/5/2018 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त केलेलं होतं। सदर कामी माझी मुख्य तक्रार अशी होती, म्हणजेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची तक्रार जी आहे ती अशी होती की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने स्वतःच्या संबंधित नातेवाईकांच्या साखर कारखान्यांना, शैक्षणिक संस्थांना, सूतगिरण्यांना खास बाब या नावाखाली बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे। सदरचा मुद्दा विचारात घेऊन रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध कलम 110(1) अंतर्गत कारवाई केलेली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने स्वतःच्या व स्वतःच्या नातेवाईकांना खाजगी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, सूतगिरण्या यांना जी कर्ज दिलेली आहेत त्याची थकबाकी अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। 31/3/2025 अखेर बँकेची कर्ज शेतीची रक्कम जी आहे कर्जाची रक्कम 812.67 कोटी व बिनशेती कर्जाची रक्कम जी आहे ती 488.71 कोटी म्हणजेच एकूण 1301 कोटी रुपये जे आहेत ते कर्जाची थकबाकी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणातील थकबाकी अद्यापही वसूल झालेली नाही। सदरची कर्जे ही तत्कालीन संचालक मंडळाच्या शिफारसीवरून बेकायदेशीरपणे त्यांचे नातेवाईकांनी घेतलेली आहेत। जर निवडणूक झाल्या म्हणजेच सोलापूर DCC बँकेची निवडणूक जर झाली तर हेच संचालक अथवा त्यांचे नातेवाईक पुन्हा निवडणुकीस उभं राहून या ठिकाणी संचालक झाल्यास संबंधित शेती व बिनशेती कर्जाची थकबाकी वसुली करण्यास अडथळा निर्माण करतील। त्यामुळे सदरची शासनाची जी प्रशासकीय वसुली आहे ते करू शकणार नाही। त्यामुळे जोपर्यंत तत्कालीन संचालकांचे नातेवाईकांकडील संपूर्ण कर्जाची रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत संचालक मंडळाची निवडणूक घेणे हे उचित होणार नाही। तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या म्हणण्यामधील ज्या 19 याचिकेमधील ज्या 19 संस्थांकडे दीर्घकालीन कर्जाच्या रकमा अडकून पडलेल्या आहेत त्या सर्व 19 संस्था तत्कालीन संचालक मंडळांच्या स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे आहेत याची नोंद आपण घ्यावी। सबब सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध सहकार कायद्याच्या कलम 88 निकालानुसार आपणांकडे दाखल असणाऱ्या अपिलांची सुनावणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ताबडतोब घेण्यात यावी व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी। ही विनंती अर्ज जो आहे तो 22/7/2025 रोजी दिल्याचं देखील राजेंद्र राऊत यांनी आपल्या स्मरणपत्रामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या 19 संस्था ज्या आहेत ज्या तत्कालीन संचालक मंडळांच्या संबंधित त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहेत त्यांच्याकडे जवळपास 1000 कोटी रुपयांची कर्ज जी थकीत जी आहे ती रक्कम थकीत आहे आणि ती वसुली करावी यासाठीचे हायकोर्टाचे आदेश आहेत। मात्र संबंधित या नेत्यांनी जे आहे यामध्ये खरं तर बडे नेते जे आहेत ते यामध्ये सहभागी आहेत आणि या नेत्यांना
निवडणूक जर का लागली तर ते स्वतः किंवा त्यांचे संबंधित असलेले लोक जे आहेत ते पुन्हा संचालक मंडळामध्ये येतील आणि निवडणुका जिंकून आल्यानंतर ही जी वसुलीची कारवाई आहे त्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करतील असा संशय किंवा अशी भीती जी आहे ती बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। खरं तर राजेंद्र राऊत यांनी 2013 सालापासून या बँकेतील जे गैरव्यवहार झालेले आहेत, जे गैर कर्ज वाटप झालेलं आहे बेकायदेशीरपणे, त्या विरोधात सातत्याने आवाज उठवलेला होता। सहकार विभागानंतर त्यांनी हायकोर्टात या संदर्भातली रीट जी आहे ती दाखल केलेली होती आणि त्यानंतरच हायकोर्टाने अखेर 2025 रोजी याबाबत या संपूर्ण जी 238 कोटी रुपयांची जी वसुली आहे, म्हणजेच जी कर्जाची रक्कम थकीत आहे ना त्यावरती 12.5% व्याज अशी एकूण 1000 कोटी रुपयांची वसुली जी आहे ती थकीत होती, ती वसूल करण्याचे आदेश देखील दिलेले होते। मात्र सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे या ज्या 19 संस्थांच्या संबंधित जे काही संचालक मंडळ आहेत तत्कालीन ज्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आलेला होता, त्यांनी अपील जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीची केलेली आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण जे काही हायकोर्टाचे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर होतोय। त्यामुळे ही सुनावणी जी आहे ही जे ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांनी जे अपील केलेलं आहे त्या अपिलांची सुनावणी तात्काळ घ्यावी अशी मागणी जी आहे ती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना स्मरणपत्राद्वारे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या संदर्भात नक्की काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।